नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे कारण आज संडे होता आणि शरयूचे आजी आजोबा गावावरून घरी आले होते. मग काय, सगळ्यांनी मिळून लगेच प्लॅन केला देवदर्शनाचा. सकाळी अगदी लवकर उठून आम्ही सगळे शरयू, मम्मी पप्पा, काका काकी, अंकल, आजी आणि आजोबा सगळे मिळून सकाळी 6 वाजता मोठ्या कारमधून निघालो. आमचं डेस्टिनेशन होतं नाईकबा देवस्थान, जे आमच्या धामणी गावापासून सुमारे 110 किलोमीटर लांब आहे. रस्त्यात आम्ही देवाची गाणी ऐकत होतो आणि पूर्ण जर्नी खूप पीसफुल आणि पॉझिटिव्ह वाटत होती. जसा जसा आम्ही पुढे जात होतो तसं डोंगर, झाडी, सुंदर निसर्ग, खूपच सुंदर दृश्य दिसत होतं. आणि आमची शरयू तर फुल एक्साइटेड होती. कधी एकदा पोहोचतोय असं तिला झालं होतं. शेवटी आम्ही देवस्थानात पोहोचलो आणि शरयूचा आनंद तर बघण्यासारखा होता. आम्ही देवासाठी नारळ घेतला आणि मंदिरात गेलो. पण संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही रांगेत थांबण्याऐवजी वरूनच देवदर्शन घेतलं. शरयूने देवाची घंटा वाजवली, देवदर्शन केलं आणि देवाच्या पाया पडली. तो क्षण खूपच भावूक आणि सुंदर होता. मंदिरातून बाहेर येताच आम्हाला एक आजोबा भेटले. त्यांनी शरयूला खूप छान आशीर्वाद दिला आणि शरयूनीही त्यांना नमस्कार केला. किती गोड मोमेंट होता तो. त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या देवांचंही दर्शन घेतलं. पण बाहेर कडक ऊन पडलं होतं. बाहेर एक आजीबाई करवंद विकत बसल्या होत्या. आम्ही त्यांच्याकडून करवंद घेतली आणि शरयूने ती खूप आवडीने खाल्ली. बाजूलाच खेळण्यांची दुकानं होती आणि नेहमीप्रमाणे शरयूने हट्ट केला. मग तिला काही खेळणी घेतली. त्यानंतर आम्ही चिरमूर, फरसाण, पेढे घेतले, थंड पाणी पिलं आणि थोडा वेळ सावलीत बसून आराम केला. यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. शरयू खूप थकली होती आणि तिला भूकही लागली होती. त्यामुळे वाटेत आम्ही जेवायला थांबलो. सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. पनीरची भाजी, डाळ तडका आणि शरयूने मसाले पापड खाल्ले, जे तिला खूपच आवडले. जेवण करून आम्ही घरी पोहोचलो आणि घरी शरयूचे बाबा तिची वाट बघत बसले होते. शरयू खूप थकली होती, पण तरीही तिने घेतलेली सगळी खेळणी बाहेर काढली आणि खेळायला सुरुवात केली. असा आमचा आजचा दिवस खूपच मस्त, आनंदी आणि स्पेशल गेला. फॅमिली टाईम, देवदर्शन आणि शरयूचे क्यूट मोमेंट्स सगळंच परफेक्ट होतं. जर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या शरयूसाठी खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्यायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.